पायाभूत सुविधा निर्माण करून राज्यातील आयटीआयचा चेहरामोहरा बदलणार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा जनसंवाद कार्यालयात विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद अहिल्यानगर दिनांक 24 राज्य शासनाचे 5400 कोटी जिल्हा नियोजनाचे 360 कोटी व केंद्र शासनाकडून राज्यातील 100 आयटीआयचे होणारे बळकटीकरण या माध्यमातून राज्यातील सर्व आयटीआयमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होणार असून वर्षभरात आयटीआय संस्थांचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र दिसेल असे प्रतिपादन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री अॅडव्होकेट मंगलप्रभात लोढा यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला। यावेळी आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ पंकजा शिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण नाशिक विभागीय सहसंचालक अनिल गावित, कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते। मंत्री लोढा म्हणाले, राज्यातील आयटीआयमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित 6 नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत। आयटीआयच्या शिक्षकांचा सन्मान वाढावा यासाठी त्यांना कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे। आयटीआय अभ्यासक्रमांना पदवी समान दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले। राज्यातील आयटीआयमध्ये 2 ते 3 महिन्यांचे अल्प कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून इच्छुक संस्था व आयटीआय यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। सध्या राज्यात सुमारे 700 जण तासिका तत्वावर कार्यरत आहे। या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात येईल व उत्तीर्ण झालेल्या नियमित सेवेत घेण्यात येईल। तसेच लॉर्ड मेकॉलच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी आता तांत्रिक व कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे। तसेच महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्टार्टअप आहेत। आतापर्यंत 35 लाख तरुणांनी कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केले असून त्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यातून निवडलेल्या 5 लाख तरुणांना कर्ज व अनुदानांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे। शासन त्यांच्यासाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देईल। निवड झालेल्या तरुणांच्या कर्जावरील 50% व्याज शासन भरणार असून उत्कृष्ट 25,000 तरुणांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी विशेष उत्तेजन देण्याचा शासनाचा मानस असल्याचे श्री लोढा यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान मंत्री लोढा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ, बदली, बढती आदी अडचणी समजून घेतल्या। बदली व बढतीला प्राधान्य देण्याऐवजी सेवेतील जबाबदाऱ्या व नवीन संकल्पनांना तसेच कल्पनांना अधिक महत्त्वाचे मानावे असे लोढा यांनी यावेळी सांगितले। जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी औद्योगिक क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रमांची वाढती मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील आयटीआय व कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली। प्रतिनिधी महेश कांबळे। नॉर्मल जे भरती करतात त्यामध्ये मुलाने ते दाखवला सेव्ह अडचण दूर करून आपण रेग्युलाइज केलेला आहे, हा कंटिन्यू राहतो। एक विषय आहे, तुम्ही आज इंडस्ट्रीच्या लोकांची बैठक घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, तर नगरचे औद्योगिक काय प्रश्न तुमच्या समोर आले? नाही, आम्हाला त्यांच्या म्हणणं होता की तुम्ही आमच्या संबंधित विभागाशी संबंधित जे कार्यक्रम चालले आहेत, आयटीआयचे नवीनीकरण उत्तीकरणचा कार्यक्रम आहे, ते नवीन कोर्सेस आणण्याचा कार्यक्रम आहे, न्यू एज कोर्सेस आहे, न्यू स्ट्रक्चर्स आहे, त्याने मुला मुलींना तुम्ही रोजगारसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी तुमच्या काय म्हणणं आहे, काय करायच्या तुमची त्याच्या मतं जाणून घ्यायच्या होत्या। तुम्ही जास्त कमीत कमी 2 तास मीटिंग चालली, मोठी मीटिंग होती, चांगला प्रतिसाद कम्युनिकेशन झाला। प्रायव्हेट तुम्ही आता पार्टिसिपेंट घेणार आहात, 30% तुमचं रेशो ठरलेलं आहे, याला प्रतिसाद काय मिळतोय, काय आतापर्यंत काय किती पुढे आल्यात? काही जणांनी कमीत कमी 10 लोक तर एकदम रेडी आहे। मी नेक्स्ट वीकमध्ये सुरू करू, चांगल्या पट्ट्यामध्ये सर्व एकत्र ठिकाणी द्यायची नाही। मी या वर्षी फक्त 50 आयटीआय देणार आहे, मी हळूहळू बघू त्याचा काय प्रॉब्लेम आहे, काय रेस्पॉन्स आहे, सरकारी जरी पण हे जे कोर्सेस आपण सुरू करणार आहात प्रायोगिक तत्वावर 50 असतील यावर्षी। हे जे आपण कोर्सेस सुरू करणार आहात ते शिकवण्यासाठी स्टाफ किंवा ते प्रशिक्षित वर्ग आहे का आपल्याकडे? असं आहे की एक आम्ही पुण्यामध्ये ऑनमध्ये
ट्रेन द टीचर हा कोर्स सुरू केला आहे. त्यामध्ये रेग्युलर सुरू केल्यानंतर आता परवा चीफ सेक्रेटरीची मीटिंगमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मीटिंगमध्ये 83 करोड 83 करोडचा फंड पास झाला स्पेशल फंड. ते मोठी ग्राउंड प्लस 7ची बिल्डिंग तिथे बांधत आहे. ते परमानंट त्याने आपण तोपर्यंत जे काही आमच्याकडे अधिकारी आहे त्याने आम्ही ऑनलाईन किंवा जे आमचे ऑनचे सुरू केले ते आता प्रशिक्षित करून हे कोर्सेस सुरू केले. ते नवीन न्यू एज कोर्सेस आहे त्यासाठी मी ते टेंडरमध्ये अशी अट ठेवली आहे तर त्या 3 किंवा 5 वर्षासाठी त्याने मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट पण दिला आहे. त्याशिवाय ते मशीन टीचर पण ते ठेवतील तिथे ITI मध्ये. मशीन ती बंद पडली आहे 6 महिना कोणी रिपेअर करत नाही आहे असा होणे त्याचे टेंडरची कंडिशन आहे त्याने टीचर तिथे ठेवावं लागेल. कुंभमेळा विशेष कोर्स त्याला माहिती आहे डेप्युटीला पण माहिती मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण धबधब्याची धार ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन साई बन. टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.